आज मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी शेअर करीत आहे। तरी मिसळ बनवण्यासाठी मी इथे 125 ग्रॅम मोड आलेली मटकी, एक मोठा टोमॅटो, एक मोठ्या साईजचा कांदा, 2 चमचे खिसलेलं खोबरं, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, घरचा काळा मसाला 1 चमचा, 1 चमचा मिसळ मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता, कोथिंबीर। सगळ्यात पहिला गॅसवर कुकर ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं। तेल तापलं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालायचं। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की कढीपत्ता घालायचा। पाव चमचा हळद घालायची आणि मोड आलेली मटकी घालून चांगलं 1 मिनिटभर मटकी चांगली तेलात परतून घ्यायची। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। मटकी परतून शिजवून घेतल्यामुळं मिसळ चवीला छान लागते। आता यामध्ये 1 तांब्याभर पाणी घालून कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची। कुकरची शिट्टी होईपर्यंत मिसळचा सर्व कोरडा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईत तीळ घालून थोडा वेळ परतून घ्यायचं। तीळ थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्येच खोबरं घालायचं आणि अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं। खोबरं पण थोडा वेळ परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खसखस घालायची। खसखस सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायची। हे सर्व मंद गॅसवरच भाजायचं आहे। हे सर्व छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता त्याच कढईत कांदा घालायचा। सुरुवातीला कांदा थोडा वेळ तेल न घालता भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये पोहे काळ्याच्या चमच्याने 1 चमचा तेल घालायचं, म्हणजे कांदा लवकर भाजतो। कांद्याला हलकासं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा, आलं लसूण घालायचं। हे सर्व घातल्यानंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे यातील सर्व कच्चापणा निघून जाईल। तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो सुद्धा छान मऊ झाला आहे। आता गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला कोरडा मसाला म्हणजे एकत्र भाजून ठेवलेलं खसखस, खोबरं आणि तीळ हे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता हे सर्व छान बारीक झालेलं आहे। आता यामध्येच आपण भाजून ठेवलेला कांदा, टोमॅटो घालून घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। समजा हे जर पाणी न घालता बारीक होत नसेल तर अगदी थोडं पाणी घालून बारीक करू शकता। तुम्ही पाहू शकता याची एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं। मिसळला तेल थोडं जास्तच लागतं, म्हणून 2 पळी तेल घालायचं। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा। मंद गॅसवर मसाला चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। आता यामध्ये घरचा काळा मसाला 1 चमचा घालायचा, 1 चमचा मिरची पावडर घालायची,
तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून विसळून यामध्ये घालायचं, म्हणजे आपला मसाला खाली लागत नाही। मसाल्याला तेल सुटायला लागल्यानंतर यामध्ये 1 चमचा मिसळ मसाला घालायचा आणि अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। आता इकडे कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मटकीसुद्धा छान शिजली आहे। आता हे सर्व कढईत घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर मिसळचा रस्सा अजून हवा असेल तर या स्टेजला गरम पाणी करून घालायचं, गार पाणी अजिबात घालायचं नाही। मी इथे गरम केलेलं पाणी घातले आहे। मिसळचा रस्सा थोडा पातळच असतो, जास्त दाटसर ठेवायचा नाही। आपण केलेला हा रस्सा 4 लोकांसाठी पुरेसा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण मटकी शिजवताना सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळं आता मिसळच्या रश्शाला जेवढं मीठ हवं आहे तेवढंच मीठ घालायचं किंवा टेस्ट बघून मीठ घालायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं याला चांगली उकळी येऊ द्यायची। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। तयार झाली आहे मस्त टेस्टी, अगदी कोणीही बनवू शकेल अशी साधी सोपी मिसळ। तयार झाली आहे झणझणीत कट आलेली कोल्हापुरी मिसळ। तरी तुम्ही पण असं सोप्यात सोप्या पद्धतीने मिसळ बनवून त्याचा आनंद घ्या आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभारी आहे। तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी तर्रीदार मिसळ बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।